मध्ये आता जे निवडणुका झालेत नगर परिषदचे, आम्ही प्रथमदाच भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनी आम्ही चारही ठिकाणी जिल्ह्यामध्ये लढवलो. गोंदिया जिल्ह्याचा वेगळा आणि माझ्याकडे पूर्व विदर्भ समन्वय असल्यामुळे आम्ही काही डिस्ट्रीब्युशन करून घेतलं होतं अलग अलग प्रत्येक नेत्यांनी. तर मी माझ्याकडे भंडारा आणि गोंदिया घेतलं होतं. त्याच्यामध्ये भंडाऱ्यातले पहिल्यांदाच आम्ही चारही नगर परिषद लढवला आणि त्या चारही नगर परिषदमध्ये 100% सीट लढवला, परंतु त्याच्यामध्ये काही पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रथम मी ज्या भंडारा, पवनी, साकोली, तुमसर यामध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्ष असो किंवा सगळ्या उमेदवार ज्या ज्या निवडून आले त्यांना मी शुभेच्छा देतो आणि ज्या नाही आले त्यांना पण मी शुभेच्छा देतो. दुसरं, सर्वांगीण विकासाकरिता प्रामाणिक प्रयत्न करतील व ह्या भागाचा आमदार म्हणून जर माझी जी काही मदत लागेल मी प्रामाणिक त्यांना मी मदत करेन. आम्ही चारही ठिकाणी लढवत असताना अपेक्षाप्रमाणे आम्हाला सीट कमी मिळालेत. नगराध्यक्षमध्ये सुद्धा आम्हाला अपेक्षित होतं की भंडारा आणि पवनी आमचा नगराध्यक्ष बसेल, कारण तयारी तशी आमची होती आणि चमत्कार झाला तर मग तुमचा साकोलीचा विषय होईल. परंतु अपेक्षेप्रमाणे आम्हाला नगराध्यक्ष नगरसेवक मिळाला नाही, तर तो पण जो काही जनतेचा कौल होता तो आम्ही मान्य करतो. आम्हाला भंडारामध्ये 5 सीट निवडून आलेत, पवनीमध्ये 4 आलेत आणि तुमसर आणि साकोलीमध्ये आमचा प्रथमच एक नगरसेवक निवडून आला. विशेषतः भंडारामध्ये हे सर्वसाधारण सीट होती आणि सर्वसाधारण असताना सगळ्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव आम्ही ते माझी पत्नी डॉक्टर अश्विनी भोंडेकर यांना उच्च शिक्षित असल्यामुळे सगळ्यांनी तो आग्रह केल्यामुळे ते सीट लढवला आणि 13,103 मतदान आम्हाला मिळाले. त्याच्यामध्ये एक विशेषता सांगावं मला आपल्या सगळ्यांना वाटते का मागासवर्गीय आम्ही असून आम्हाला 13,100 जे मतं मिळाली आहेत हे उल्लेखनीय आहेत आणि हे आम्हाला 100% जाणीव होतं की आम्ही मागासवर्गीय आहोत, आम्हाला जनरलमध्ये लढायचं नाही आहे. म्हणून आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आग्रह केला होता की बा शेवटच्या सणापर्यंत जेव्हा फॉर्म टाकलं तेव्हा सुद्धा माझ्यासोबत संजू भाऊ आहेत, त्यांना मी अनिल भाऊ होते, त्यांना मी सांगितलं होतं का तुम्ही उमेदवार टाका. पण सगळ्यांचा आग्रह होता का ह्या निवडणुकीमध्ये विशेषतः बाबू बागडेसारख्या अनुभवी लोक म्हणत होते की फाईट ही सगळ्याच गोष्टींना लढाई होते, त्याच्यामुळे एक मोठा चेहरा, मोठं नाव म्हणून तुम्ही टाका. आणि आपण तो टाकला, परंतु मागासवर्गीय असूनही 13,000 मतापर्यंत आमच्या जे आहे तर तो एक त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आपण पण समजून घेतलं पाहिजे की जनरल सीटमध्ये एक मागासवर्गीय उमेदवार एवढं मतदान घेते तर आमचे संघटन कमी नाही आहे, जे आम्हाला कमी समजत होते. नक्कीच हे याच्यामध्ये लोकांनी काही मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला, जातीपातीचा आणला, हे वेगवेगळ्या पद्धतीने आणला. आता तो निवडणूक झाला, आपण त्याच्या मागे जाण्यापेक्षा आम्ही फाईट दिली आणि फाईट दिल्यानंतर पराभव जो बी झाला त्याचा आम्ही मतदाराचा तो कौल आम्ही मान्य करतो आणि ह्यावेळेस पण आणि भविष्यात पण जनरलमध्ये आम्हाला कधीच लढायचं आहे हे आमच्या कधीच मानसिकतेमध्ये माझ्या परिवारामधून तर नव्हतीच. कारण अश्विनी ही स्वतः लढलीच नाही, आम्ही तिला आग्रह केला, लढायचं असतं तर तिला 6 महिने आधीपासून तिची तयारी केलं असतं, परंतु ती वेळेवरती सगळ्यांच्या आग्रहामध्ये तिला उभं करावं लागलं आणि ती मला वाटते फॉर्म भरण्यापासूनच ती ऍक्टिव्ह झाली. तर ते फॉर्म भरण्यापासून ऍक्टिव्ह झाल्यानंतरही नवीन चेहरा, नवीन हे मागासवर्गीय हा, कारण मी मागासवर्गीय यासाठी उल्लेख करतो, हा निवडणूकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा फोकस करण्यात आला की मागासवर्गीय आम्ही शिवसेना हा मागासवर्गीय किंवा ओबीसी किंवा
ओपन हा आम्ही समजत नाही. तर हिंदुत्व हा विचाराला बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही समोर जातो, म्हणून आम्ही ह्या याच्यामध्ये जास्त हे जातपात आम्ही मानत नाही. त्याच्यानंतर आम्ही जे विकास कामं आम्ही खूप सारे मोठे भंडाऱ्यामध्ये आणलं आणि आमचा एजेंडा होता की 3 वर्ष तरी ह्या नगरपरिषदचे सगळे सत्य कामं कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामध्ये जवळपास अंदाजात 3000 कोटीचे कामे आम्ही मंजूर करून आणलेले आहेत. त्या 3000 कोटीचे कामापैकी 20 ते 30% कामं पूर्णत्वासकडे आलेले आहेत, समोर झालेले आहेत. आता हे 20 ते 30% कामं पूर्ण म्हणजे झालेले आहेत. तो लोकांनी गैरसमज पसरवला 20 ते 30% पूर्ण 3000 कोटी निधी आली. पहिले तर हे जे मित्रपक्षांनी बाकी कोणी केलं नाही, मित्रपक्षांनीच केलं, भाजपच्याच लोकांनी, का 3000 कोटीचा भ्रष्टाचार, 3000 कोटीचा भ्रष्टाचार. हा एकतर पहिले मी याचं स्पष्टीकरण देतो की 3000 कोटी आलेच नाही तर 3000 कोटीचा भ्रष्टाचार कसं होईल. फक्त 20 ते 30% कामं झालेले आहेत, कुठे 40% कामं झाले असतील. आणि जसे जसे काम होते तसे तसे बिल रेकॉर्ड होते, तसे तशी निधी येते. साधारण हे आपण जर पकडलं तर याच्यात 500-600 कोटीचे जर कामं झाले असतील तर त्याच्यात टप्प्याटप्प्याने एकच नगरपरिषद विषयच नाही आहे. नगरपरिषदच नाही तर स्टेटमध्ये असतील, स्टेट गव्हर्नमेंटचे PWD असेल, पर्यटन असेल, मग तुमचे जिल्हा परिषद अंतर्गत कामं आहेत, नगर विकास अंतर्गत कामं आहे, हॉस्पिटल आरोग्य विभागात अंतर्गत कामात वेगवेगळे हे. पण तो चित्र उभा करण्यात आला नगर परिषदमध्ये का 3000 कोटी पैसे खाल्ले, 3000 पैसे नगर, जसं 3000 मी कधीच असं माझ्या शब्दात आणलं नाही. किंवा जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आले होते सभेमध्ये त्यांनी सुद्धा असं कधीच म्हटलं नाही की 3000 कोटी नगर परिषदमध्येच आणले फक्त. आणि नगर परिषद चित्र उभारण्यात आला का 3000 कोटी नगर परिषदमध्ये आल्यानं खाऊन टाकले, दिसत नाही काम. तर हा चुकीचा संभ्रम आहे. हा पूर्ण विधानसभेचा आम्ही बोललो होतो की विधानसभामध्ये 3000 कोटी रुपयाचे कामं मंजूर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जसं वेगवेगळे पद्धतीने निधी येत असते आणि ते कामं सुरू आहेत. चुकीची माहिती करून तो निगेटिव्ह पसरवण्यात आला, तो सेट करण्यात आला. नक्कीच आम्ही कामं करत असताना कोणाचे मन दुखले असतील, कामं करत असताना ते पोहोचले नसतील, किंवा कामं करत असताना कुठेतरी आम्ही नाराजीचा तो आमच्या अंगी आला. जसे सिवरेज असतील, रस्ते असतील, हे सगळे कामं करत असताना लोकांना त्रास झाला आहे आणि त्याच्यामुळे मित्रपक्षांनी किंवा विरोधकांनी त्याचा बाऊल तयार केला, वातावरण तसं तयार केलं का बा नाही हे रस्ते फुटले, हे केलं, ते केलं. त्याच्यामुळे कदाचित तो नाराजी जास्त वाढली. त्याच्यात आम्ही माफी मागतो भंडाऱ्याच्या लोकांना की आमची चूक झाली, की आम्ही कामं सुरू केलेत आणि ते कामं सुरू करत असताना लोकांना त्रास झाला आणि त्याच्यामुळे ते आमची चूक आहे. आम्ही कामं सुरू केलं नसतं तर लोकांना त्रास झाला नसता आणि लोकांना, विरोधकांना संधी पण भेटली नसती. आता जे काही नगर परिषदमध्ये बसलेले आहेत, मग ते 4ही असतील, त्यांना आम्ही मदत करू. त्यांनी आता जे लोकांना विजन दाखवलेलं आहे त्या लोकांना तो विजन पूर्ण करावा, आमचे मंजूर केलेले कामं पूर्ण करावे आणि भंडाराचा जो विकास आपण दुसरी बारामती, महाराष्ट्राची दुसरी बारामती भंडारात बनवायची होती, त्याला समोर न्यावं. आमच्या हातानं किंवा त्यांच्या हातानं झालं तरी शेवटी सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी आम्हाला किती टीकाटिप्पणी केलं असेल, किती भ्रष्टाचार केलं असेल, आमच्यावरती जे काही केलं असेल तरी ते निवडणुकाचा पार्ट होता म्हणून आम्ही त्यांना, आमच्या मनामध्ये कुठलेच हे नाही आहे, मनामध्ये नाराजीचा विषय नाही आहे. जागतिक स्तरावरचे जे प्रकल्प आहेत आपले जलपर्यटन सारखे प्रकल्प, त्यांना त्यांच्यावरती सुद्धा बंदी आणण्याचा दबाव आणला. त्याच्यात मी एक करेक्शन करतो की जो प्रकल्प आहे जलपर्यटन सारखा प्रकल्प, त्या पहिला टप्पा 103 कोटीचा प्रकल्प आहे तो.
103 कोटीच्या प्रकल्पामध्ये पहिले 5 स्थळ होते आणि आता आपण त्याला अजून वाढवतो, ते 10 स्थळ म्हणून असं 15-250 कोटीचा करतोय. पण पहिला जो टप्पा जो आहे 103 कोटीचा, त्याच्यामध्ये BOT वरती जो आहे त्याच्यात 50 कोटी BOT वरचा आहे, म्हणजे पार्टनरशिप मधून देणार आहे ते. आणि बाकीचे जे 60 कोटी 40 कोटी काहीतरी BOT वर आहेत आणि 60 कोटी ते गव्हर्नमेंटकडून आहेत. तर 60 कोटीमधून 12 कोटी जे आहे ते 12 कोटी आपले साहित्य घेणे जे आहेत, आपले बोटिंग जे आहेत ते त्याच्यासाठी आहेत. आणि 43 कोटी आपले कामावरचे आहेत, म्हणजे एका नाही, तो 5ही कामावरती. जसं भंडारा असेल, तुमचा आपला कोणसे देवी, कोरंबी, भंडारा, मौदी, अड्याळ आणि गोसे असे 5 ठिकाणी तो 40 कोटीचा त्यांनी नियोजन केलं. आणि त्याच्यापेक्षा जास्त निधी मौदीचा ठेवलेला आहे. तर भंडारामध्ये जो आहे म्हणजे पर्यटन विभागाच्या माध्यमानं जवळपास 6 ते 7 कोटीचा त्याचं नियोजन होता. आता विषय असा असतो की आपल्याला प्रकल्प जर मंजूर म्हणजे पूर्ण करायचं असते तर एकाच वरती डिपेंड आपण राहत नाही का बा आपल्याला पर्यटन विभागाचाच निधी येईल तर आपलं पूर्ण करून, तसं पाहिलं तर मग तो 10 वर्ष माझा प्रकल्प पूर्ण होणार नाही. तर आपण प्रयत्न करत असतो का बा कधी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून, शेवटी गव्हर्नमेंट तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट एकच आहे, मुख्यमंत्री एकच आहेत, देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकच आहेत. वेगवेगळे विभागाचे जरी डिपार्टमेंट असले, पर्यटन असेल, जलसंपदा असेल, PWD असतील, नगर विकास असेल, कुठलंही डिपार्टमेंट असेल, पण गव्हर्नमेंट म्हणून एकच असेल ना, सरकार एकच असते. तर आमचा प्रयत्न होता की शेवटी शासकीय प्रोजेक्ट आहे, तर जर पर्यटन विभागामधून निधी कमी पडत असेल तर आपण नगरविकासमधून निधी टाकायचा. आणि नगरविकासमधून आम्ही काही निधी टाकला, पण त्याच्यामध्ये काही लोकांनी आदरणीय फुके साहेबांचं कन्फ्युजन असेल किंवा त्यांना पॉलिटिकल स्टंट असेल, त्यांनी तो तक्रार दिली का NOC न घेता तुम्ही काम केला. हा, ते मान्य, आम्ही कामाची स्पीडमुळे आम्ही काही NOC हे घेतलं नाही. पण माझा प्रश्न आहे, जेव्हा कलेक्टर येतात, SP येतात आणि जेव्हा घराचं काम करतात, कोर्टचे जज जेव्हा घरचे काम करतात तर कुठलेच स्टिमेट बनत नाही, कुठलेच TS होत नाही, पटकन काम सुरू करतात तर नंतर मग त्याची प्रोसेस करतात. ते शासकीय कामाची पद्धत आहे, हे काही पहिल्यांदा आपण करतोय असं नाही. आणि आम्ही तशी NOC ची प्रोसेस त्यांना मागितली आहे, कलेक्टरची जिम्मेदारी आहे ती. आता हे आमचं चुकलं की आम्ही जास्त कामाची स्पीडमध्ये करण्याचा प्रयत्न केला की लवकर व्हायला पाहिजे आणि भंडाराच्या सगळ्या लोकांना त्याच्यात कामात आल्या पाहिजे. तर त्या गोष्टीचा मिसयूज करून चुकीचा प्रेझेंटेशन लोकांसमोर ठेवण्यात आला का बा हे चुकीचं आहे. आता चुकीचं त्याच्यात एकही भ्रष्टाचार नाही आहे, कारण शेवटी सरकार, महाराष्ट्र सरकार एक आहे, डिपार्टमेंट 20 असतील 25 असतील, पण शेवटी आम्ही बरेचदा आपण काम करत असताना वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे फंड आणून आपण प्रोजेक्ट कंप्लीट करतो. तसं पाहिलं तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, जसं आता खाम तलाव उदाहरण घेतलं तर खाम तलावमध्ये पर्यटन विभागाचा बी फंड आहे ना नगर विकासचा बी फंड आहे. तसं पाहिलं तर कुठलेच याच्यामध्ये आपण 100% एकाच डिपार्टमेंटचा फंड येईल आणि कंप्लीट होईल असं होत नसते. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा फंड येऊन तो पूर्ण करत असतो आपण. पण मी मुद्दाम यासाठी सांगतो की तो जो काम थांबवण्यात आलेला आहे तो काम मुद्दाम विकासाचा रथ कसं थांबवता येईल आणि तो प्रेझेंटेशन चुकीचा करण्यात आला का तिथे NOC नाही घेतलं हे नाही, तसं तो नाही आहे. हार आणि म्हणजे विजय आणि पराजय नरेंद्र भोंडेकरच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा नाही आला. मी आमदार असताना 9 मध्ये आमदार असताना 14 मध्ये मी माझा पराजय झाला होता आणि 14 मध्ये पराजय झाल्यामुळे मी घरी नाही बसलो. मला महिनाभर थोडंसं मी नाराज होतो, परंतु नाराज झाल्यानंतर मी पुन्हा महिनाभरानंतर उभारणी घेतली आणि मी हे ठरवलं होतं की मला त्यावेळेस 42,000 मतदान मिळाले होते. 42,000 लोकांसाठी मला धावायचं आहे. त्याच्यामुळे मी त्यावेळेस पण धावत राहिलो. म्हणजे आमदार असल्याच पाहिजे म्हणून धावायला पाहिजे असं नाही. तर मी नरेंद्र भोंडेकर हा पद असलं नसलं तरी धावत राहिला. आता आमच्याकडे अध्यक्षपद असेल नसेल तरी आम्ही धावत राहू.
त्याच्यामुळे आम्ही हा विजय पराजयाला अजिबात घाबरणार नाही. आम्ही ही निवडणूक एकदम प्रामाणिक लढलो आणि विकासाच्या मुद्द्यावर लढलो. मला एक गोष्ट आठवते, आपल्या पत्रकारांमधून एक गोपू पिंपळापुरे होते आणि मला सुद्धा त्यावेळेस त्यांचा राग यायचा का ते मध्येच प्रत्येक नेत्यांना वेगळे काहीतरी प्रश्न विचारायचे. परंतु त्यांचा एक अनुभव मला आठवते की ते दरवेळेस ते बोलायचे, लोकांना जरी वाटायचा, परंतु त्यांच्या मागचा त्यांचा अनुभव होता की तुम्ही एखादा लोकप्रतिनिधी असताना तुम्ही काम करणार त्याचा ब्लूप्रिंट तुमच्याकडे आहे का. आणि तो माझ्या डोक्यात मी ठेवला होता आणि त्याच्यानुसार मी माझे ब्लूप्रिंट ठेवून मला कामं कसे करायचे, किती करायला पाहिजे, कसे व्हायला पाहिजे म्हणून मागील 10 वर्षापासून हा विकासाचा ब्लूप्रिंट तयार करून त्याचे एक प्रोजेक्ट 3-3, 4-4 वर्षांमध्ये मंजूर करून, हे बघा हे जलपर्यटनचे बी प्रोजेक्ट आहे ना, याला 3-3.5 वर्ष लागले मला मंजूर करायला. कारण एका याच्यात 15 कोटीच्या वरची जे प्रोजेक्ट असतात हे HPC ला जातात, हाय पॉवर कमिटीला जातात आणि शिखर समितीला जातात. तर हे एवढ्या मोठ्या कमिटीमधून मंजूर करून आणणं काय छोटं नसते. घर बांधणं सोपं असते, घर तोडणं म्हणजे घर बांधणं कठीण असते पण घर तोडणं सोपं असते. आता एक पत्र दिलं, प्रोजेक्ट थांबवलं, पण त्या मंजूर करायला मला माहिती आहे किती वेदना झाल्या, किती त्रास झालेत. आणि आम्ही ह्या सगळ्या विकासाच्या भरोश्यावर आम्ही निवडणूक लढलो. आम्ही कुठलंही 1% सुद्धा अपप्रचार नाही केला. मित्र पक्षाला काही शिवे दिले नाही, मित्र पक्षाला भ्रष्टाचारी असं काही म्हटलं नाही, कोणाला काही बोललो नाही. कारण शेवटी आम्हाला खात्री होती का विकासाच्या मुद्द्यावरच लोकांना कडून मतदान मागायचं आणि आम्ही काम केलं होतं म्हणून आम्ही तो मागत होतो. तर आम्ही त्याच्यात कमी पडलो की आम्ही प्रामाणिकपणे निवडणूक लढलो. आमचा प्रयत्न होता की जिल्ह्याचा मागासलेलापणा जो आहे याला आव्हान देऊन याला कुठेतरी आम्हाला प्रगतीकडे न्यायचं होता, डेव्हलपकडे न्यायचं होता. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसा एक वेगळा उभा करण्यात आला, तिथे बारामती एक वेगवेगळे प्रोजेक्ट. आता त्यांच्याकडे दरवेळेस सत्ता असते, मंत्री असतात, मुख्यमंत्री असतात, फायनान्स मिनिस्टर असते. माझ्याकडे काही नसताना मी तो स्वप्न बघितला. आता त्या स्वप्नामध्ये मी कमी पडलो, पण मी प्रोजेक्ट आणलेत. ते प्रोजेक्ट पूर्ण करण्यामध्ये मी थोडंच फार भंडारा शहरामध्ये कमी पडलो. कारण शेवटी आता जर समजा एखाद्या वेळेस नगर परिषदने जर सगळे प्रोजेक्ट बंद करण्याचं ठरवलं तर मग मला कमीच पडावं लागेल ना. पण त्यांनी हे प्रोजेक्ट, माझी विनंती तुमच्या माध्यमानं की हे सगळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे सगळे प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला पाहिजेत, सगळे प्रोजेक्ट पूर्ण व्हायला पाहिजेत. कारण प्रोजेक्ट पूर्ण झाले तर भंडाराची एक ओळख नवीन निर्माण होईल आणि भंडाराच्या लोकांचा त्याच्यात फायदा होईल. कारण म्हणजे लोकांमध्ये रोजगार निर्मिती होईल, आपली ओळख निर्माण होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपण हे करण्याचा प्रयत्न केला. एक चांगलं आहे. मी पुन्हा म्हणतो की आम्हाला काही असं आमचे डिपॉझिट वगैरे काही जप्त झाली नाही. 13,000 मतदान मिळाले आहेत आणि इमानदारीने झाली असती निवडणूक तर 100% आम्ही जिंकलो असतो. आता याच्यात काय काय झालं, कसं झालं की आता जसं प्रभाग 3 मध्ये जर पाहिलं तर शरद पवार गटाच्या उमेदवारांचं नावच नाही आहे, त्याच्यामध्ये नोटाचं नावच नाही आहे. तर हा एक आता संशोधनाचा विषय चालू आहे. 7 लोक तिथं सस्पेंड पण झालेले आहेत आणि मला वाटते की 29 तारखेला त्याच्यावरचे मोर्चा पण आहे. तर असा हा सगळं जो प्रकार कोणाच्या दबावात झाला, कोणाचा काय झाला, आता हा तपासचा तो भाग आहे. परंतु हे तेवढंच खरं आहे की हे नगर परिषदचे निवडणुका हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनांमध्ये अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा श्रीमंत असेल किंवा गरीब असेल त्यांना सगळ्यांना एकसारखा अधिकार दिला आहे. तर ह्या अधिकाराचा एक हेल्थी, एक चांगल्या पद्धतीने निवडणूक व्हायला पाहिजे. अपप्रचार करून, चुकीचं हे करून जर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतं तर चांगले माणसं चांगल्या विचारांना कधी लढाई लढणारच नाही. आणि सगळे लोक हेच ठेवतील का अपप्रचार करा, चुकीचं प्रेझेंटेशन समोर द्या
आणि वाईट पद्धतीने जर निवडणूक लढता आली तर आम्ही ज्या पद्धतीने चांगलं इमानदारीने लढलो, पुढच्या वेळेस आता आमची प्रामाणिकपणा सोडायला पाहिजे का? विकास कामाचा मुद्दा सोडायला पाहिजे का? तर हा लोकांमध्ये एक चुकीचा गैरसमज तयार होतो. परंतु आम्ही जसा विकास कामावर लढलो, विकास कामासाठी इतके निधी आणला, इतके कामं केले आणि पुढे पण आम्ही करत राहू. आमच्यावरती कितीही कोणी टीका टिप्पणी केलं, काय केलं तरी आम्ही त्यांना विकास कामावरच उत्तर देऊ. ह्या भागाचा अजूनही मी 4 वर्ष आमदार आहे. आता काही लोक म्हणतात की मी आमदार की कापून टाकीन, आमदारला मारून टाकीन, हे करून टाक. आता चाललंय, मी बघतोय. परंतु हे विसरू नये की आम्ही शिवसैनिक आहोत. आमचा पेशन्स सोडू द्यायला नाही पाहिजे. तर आम्ही आता निवडणूकपर्यंत पेशन्स आमच्यामध्ये होतं, पण आता पेशन्स हळूहळू थोडं कमी होत चाललेला आहे. तर माझी विनंती आहे की आपण सुद्धा पत्रकारांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे आणि आम्ही विकासासोबत आहोत आणि राहू. 29 तारखेच्या मोर्चाला आपण राहणार आहोत. पक्ष असं याला बघू नका, सरकार म्हणून बघू नका. अन्याय झाला नाही का? एखादा उमेदवाराच्या नावाच गाळ झालेला आहे, हा अन्याय आहे. अन्यायासाठी मला ह्या भागाचा आमदार म्हणून, त्यांच्या सर्व पक्षीय म्हणून मला राहावंच लागेल. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ही जी निवडणूक झालेली म्हणजे पूर्णपणे पारदर्शक झाली नाही असं म्हणणं काय? एवढं नाही, त्या ठिकाणी तर नाव नाही आहे, हे तर गृहीतच आहे. 100% हे बघा, तुम्ही 7 लोकांना सस्पेंड करता. नाही, तिथे तर ते झालंच आहे ना. उमेदवाराचं नाव नाही आहे, नोटाचं नाव नंबर नाही आले तर 100%. बाकी जे काही निवडणूक पूर्णपणे झाली त्याच्यावर काही प्रश्नचिन्ह याच्यात असं खूप साऱ्या ठिकाणी आमच्याकडे तक्रार आली आहेत की फेअर झालेला नाहीये. अधिकारी 100% दबावामध्ये काम केलेलं आहे. अधिकाऱ्यांनी 100% याच्यावरती आम्ही बोलत होतो ना, आम्ही कुठलीही गोष्टी विचारायच्या तर SDO जे नोडल ऑफिसर होते आणि ते त्यांच्या खालचे जे एक CO प्रोसिडिंग ऑफिसर जे काही आहेत ते अधिकारी, हे प्रत्येक वेळेस ते कोणाला फोन लावून विचारत होते, कोणाच्या नियंत्रणात ते काम करत होते. ते तुम्ही बघा, तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल. त्या अधिकारी ते तिथे जे मतमोजणी होती, अधिकाऱ्याच्या खुर्च्या रिकाम्या राहायचे. ते बिचारे ते उमेदवार, त्यांना उमेदवाराचे काही अडीअडचण नसलं तर ते कोणाला दाद मागणार? तिथे ते दिसायचेच नाही. आणि त्यांचे खालचे अधिकारी ते बिचारे उमेदवाराला गेट आउट म्हणत होते, जा म्हणत होते. अरे असं नसते ना, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला एखादा कोणा आक्षेप घेतला, कोणी विचारायला पाहिजे. तुम्हाला अधिकारी नेमलं कशासाठी? अधिकारीमध्ये जर तुम्हाला नेमलं, तुम्ही जर त्यांना समाधान करता येत नसेल, ठीक आहे ना, तुम्ही येस आर नो मध्ये म्हणा, पण तुम्ही त्या खुर्चीवरच बसत नव्हते. 1-2 मिनिटात त्या खुर्चीवर उठून तुम्ही फोन करत का होते? आम्हाला शंका आहे, दोन्ही अधिकारी जे आहेत हे कोणाच्या इशारावर काम करत होते ते. आणि म्हणूनच जर समजा एखादा पक्षाने जर हाक दिली की हे निवडणुकीमध्ये घोळ आहे, ही तर त्यांनीच मान्य केलं ना, 7 लोकांना सस्पेंड केला. तर ही याच्यामध्ये जनतेसोबत मी आहे. दुसरा असा विषय होता की जेव्हा सुरुवातीलाच तुमचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं किंवा जे स्ट्रॉंग रूम आहे त्याची सुरक्षा व्हावी किंवा त्या ठिकाणी डांबर लावण्यात यावा, तर पूर्वीपासूनच अशी शंका होती की म्हणजे काहीतरी होऊ शकतं, कारण तुम्ही या संदर्भातले तुमच्या पक्षातर्फे यापूर्वीच मागणी झाली होती. त्या ठिकाणी डांबर लावण्यात आला होता का? मला वाटतं नाही लावलं, नाही मागणी होती. आता सुरक्षेसाठी बघा, याच्यात काही कोणावर तर आक्षेप नव्हता. सुरक्षेसाठी जे जे उपाययोजना करता आल्या पाहिजे ते करायला पाहिजे होता, पण त्यांनी नाही ऐकलं. ते अधिकारी आहेत ज्यांनी कामात दिरंगाई केली किंवा लोकांना, मला सांगा, एका त्यांच्यावर कारवाई करावी तुमची वैयक्तिक मी ऑलरेडी केलेलं आहे. मी निवडणूक आयुक्तांना, आमच्या संघटनेचे जिल्हा प्रमुखांनी तक्रार केली आणि त्याच्यावरती मला माझं पण पत्र मागितलं. मी पण केलेलं आहे की जर समजा तुम्ही 7 लोकांना चपरासी बाबूला तुम्ही सस्पेंड करता, तर तुम्ही त्याच्यावरती जो कंट्रोलिंग अधिकार आहे, नियंत्रण ठेवणारा अधिकार, तुम्ही त्याला कसं सोडता? पोरांनी चूक, आता नवीन कायदा आहे, पोरांनी चूक केलं, एखादा गाडी चालवलं, हे ऍक्सिडेंट केलं, तुम्ही बापाला तुम्ही पकडता.
तुमच्या आदेशाशिवाय तो चपराशी किंवा बाबू चुका करू शकतो का? म्हणजेच काय, तुम्ही त्यांना वाचवता का? तुम्ही सस्पेंड करता म्हणजे तुम्हीच मान्य करता चूक झालेली आहे, आणि तुम्ही त्या एक सीओ आणि एसडीओला तुम्ही वाचवता का? म्हणजेच काय, याचाच अर्थ कलेक्टर पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व तर नाही आहे. हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि सरकारमधला मी जरी आमदार असलो तरी मी ह्या भागाच्या जनतेने मला निवडून दिलेला आहे. जनता जर सगळे आज 200 पेक्षा जास्त उमेदवार त्या मोर्चामध्ये सामील होणार आहेत असं मला माहिती मिळाली. बरोबर आहे ना? 200 पेक्षा जास्त उमेदवार त्या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. तर त्यांचा मी प्रतिनिधित्व मी करतो ना. मी जर त्यांच्यासोबत नाही राहिलं तर मी दोषी होईल, मग मला राहावं लागेल त्यांच्यासोबत. जनतेत अशी चर्चा आहे की कुठेतरी ईव्हीएम सेट करून रिझल्ट आलेले आहे, काय बोलणार? नाही, तो मला काही माहिती नाही. तो संशोधनाचा विषय आणि चर्चा म्हणजे चौकशीचा विषय आहे. परंतु हे तेवढंच खरं आहे की अधिकारी चुकलेले आहेत. आपण एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेला मान्य करतो, आणि ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जर लोकशाहीचा गळा जर घोटण्याचं काम कोणी अधिकारी करत असेल, तुम्ही का म्हणून त्यांना पाठिंबा देता? का त्याला समर्थन करता? निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणजे निवडणूक जे आयुक्त आहे दिनेश वाघमारे यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. ते काय यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात? दिनेश वाघमारे यांना का वाचवण्याचा प्रयत्न करतात? हा सुद्धा संशोधनाचा विषय. आता हा झाला एका विषयासंदर्भातला, म्हणजे एका प्रभागामधल्या एका गटाच्या निवडणुकी संदर्भातला विषय आहे. ज्या ठिकाणी हे ते दोषी आढळलेत आणि नाही साहेब, एका गटाचा विषय नाही आहे. ऐका, एका गटाचा विषय नाही आहे. काय समजू त्याच्यात कंट्रोल, त्याच्यामध्ये जे कंट्रोल युनिट आहे, कंट्रोल युनिटच्या बॅटरीज कंट्रोल युनिट जमा करताना काढल्या पाहिजे, हे निवडणूक आयोगाचे दिशानिर्देश आहे. हे असताना सुद्धा नाही कंट्रोल त्याच्यात ते अजून काहीतरी सेंट्रलाइज असतो ना, अध्यक्ष वगैरे सगळे. आता म्हणजे 3 नंबरच्या नाही प्रभागामध्ये बॅलेट युनिट वेगळा असतो, आणि आपण जिथं मतदान करतो ते सगळे मतदान एका युनिटमध्ये जमा होते, त्याला कंट्रोल युनिट म्हणतात. तर ते कंट्रोल युनिट डेड करावं लागतं. कंट्रोल युनिट जर जिवंत असलं तर त्याला टेम्परिंग केलं जाऊ शकते, असं निवडणूक आयोगाकडूनच दिशानिर्देश आहेत की बा तो कंट्रोल युनिट त्याची बॅटरी काढली गेलेली पाहिजे. आणि प्रत्येक म्हणजे सांगण्याचा अर्थ कंट्रोल युनिट आणि ईव्हीएम मशीन अलग अलग विषय आहेत. पण जेव्हा कंट्रोल युनिटमध्ये जर समजा नाव स्किप झालेलं आहे उमेदवाराचा, तर याचाच अर्थ तो सगळ्याच ठिकाणी काही ना काही झाला असणार. अपलोडिंग मध्ये काहीतरी भानगड त्या एका ठिकाणी लक्षात येतो. तर त्याच्यामुळे ते हा बघा, हा एका प्रभागाचा विषय नाही राहिला, हा पूर्ण शहराचा यांनी सिस्टम कसा राबवला याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आता फक्त 3 नंबरचेच प्रभागाचेच लोक उमेदवार येणार नाही, तर तिथे सगळेच उमेदवार, मी मग सांगितलं 200 पेक्षा जास्त उमेदवार. आणि मी तो अजून गेलो नाहीये, मला माहित नाही, पण हे मला सांगतात की सगळ्यांची त्या दिवशी मिटिंग झाली. कधी झाली मिटिंग तुमची? 23 तारखेला 23 का 24ला मिटिंग झाली यांची, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे. तर नक्कीच ह्या भागाचा म्हणजे जावंच लागेल मला, सगळ्यांसोबत भावनांना सन्मान करावाच लागेल. आणि मी तो म्हणतो इथं विषय सरकारचा विषय नाही आहे. इथे प्रशासन स्वतंत्र निवडणूक आयुक्त आहेत, ही स्वतंत्र टीम आहे. आणि जर निवडणूक आयुक्त जर समजा काय म्हणतात बांधून ठेवलं, कोण बांधून होता? तर डोळ्यावर पट्टी बांधून ठेवत असतील, यानं बरोबर सांगितलं. डोळ्यावर पट्टी बांधून जर समजा निवडणूक आयुक्त ठेवत असतील, आणि त्याच्या आता सध्या एसडीओ आणि ते जे निवडणूक अधिकारी होते ना, हे सरकार म्हणून होते, हे निवडणूक अधिकारी म्हणून होते. याच्यात सरकारचा काही संबंध नाहीये. निवडणूक आयुक्त जर समजा डोळ्यावर पट्टी बांधून जर समजा ह्या प्रोसिडिंग ऑफिसर निवडणूक आयुक्त अधिकाऱ्यांना सस्पेंड करत नसतील, याचा अर्थ त्यांच्या सोबत काही यांची सेटिंग होती का? अभय का देत आहेत? खरं तर मी तर म्हणतो वाघमाऱ्यांची चौकशी करायला पाहिजे. तर यांनी अभय दिला एवढा जिल्हाधिकाऱ्यांना, आणि हे तुम्ही करा,
हा लोकशाहीचा उत्सव आहे. लोकशाहीचा तुम्ही गळा घोटू शकत नाही.